ते घर एकच यायला लागले. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांचे सरकार, दुसऱ्या बाजूनं ती विचारधारा ज्यांना मंजूर नाही असे लोक आज एकत्र आलेले. आज ज्या निवडणुका झाल्या काही राज्यात, त्याच्यात काही ठिकाणी एकत्र लढले, काही ठिकाणी वेगळे लढले. पण निवडणुकीच्या आधी जशी एकात्मता होती त्याच्यात थोडे बदल झाले आणि विशेषतः DMK हे या आघाडीचं बाहेर पडतात असं स्वच्छ दिसते. आज तसं तिथं आहे. पण आम्ही लोक पुन्हा 15 दिवसांनी 15 दिवसांनी बहुत लोकांना बोलून त्याचं काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मिटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यूची मिटिंग आहे, आढावा घ्यायची. या मिटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका पुढे घेऊ नये असं सूत्र मांडलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या त्या मिटिंगला गेलेल्या. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय हे कळेल. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचं मार्ग काढून हे काम पुढे घेऊ. आता जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहे. त्याला वेळ हातात आहे त्या सगळ्यांना एकत्र. त्याच्यात सत्य पण त्याच्या अशी असलेल्या त्या अशी थोड्या असे दिसत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण अशीच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटची सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि म्हणून माझ्या कृतीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कन्सर्न लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते. त्याच्यात काही कमतरता आहेत म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट आला आहे. नुकसान झालं कासेश्वरी वगैरे त्या भागात अशा काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता सगळ्यांची एक टीम आली तिथं फाचोलीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे ना. त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्याची पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याच्या लेखी आज निवेदन आमच्याकडे आलेले आहे. आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ त्यांचे येऊन गेलेले आहेत. बघूया आता निसर्ग एका तुझ्या वाल्या असतात. साहेब तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाची आर्थिक सुखात जाऊ नका. जावं घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल काहीतरी तरी संध्याकाळी झाला. 20 आहे. काल 20 जयंती
आणि कोणाशी चर्चाही झाली. तुम्ही एवढे गेल्या तर काही भागात आसपासच्या असतात ही वस्तुस्थिती चालण्याचा असं नाही. विशेषतः यवतमाळ या ट्रॅकमध्ये तर त्याच्यात आणखीन काही सुधारणा करायची असतील त्याचा आमचा अँगल दोन आहे. एक सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि दोन ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणार असा त्याचा फायदा मागेल त्याच्यात माझं लक्ष.